यानंतर पुढील सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ आहे आलं. आलं म्हणजे हा तर हिवाळ्याचा राजा. हिवाळ्यामध्ये होणाऱ्या सर्दी खोकल्यापासूनही आपल्याला आलं दूर ठेवतो. आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत करतो. यानंतर पुढील महत्त्वाचा पदार्थ आहे तीळ. आपण तसे हिवाळ्यात संक्रांत वगैरे हे सगळं त्यामध्ये आपण तिळाच्या चिक्क्या वगैरे हे सगळं खातो. तर तीळ हे सुद्धा हिवाळ्यातील एक महत्त्वाचा सुपर फूड आहे की जे आपल्या बॉडीमध्ये ड्रायनेस येण्यापासून आपल्याला वाचवतं. त्यासोबतच बॉडीची उष्णताही वाढवतं आणि बॉडीची इम्युनिटीही वाढवतं. यानंतर पुढील महत्त्वाचा पदार्थ आहे गूळ, की ऊसापासून नॅचरली बनवलेला पदार्थ म्हणजे गूळ. गुळामध्ये हे लोहाचं प्रमाण म्हणजेच आयनचं प्रमाण हे खूप जास्त असतं. त्यासोबतच बॉडीमधील उष्णता मेंटेन करण्यासाठी त्याचा उपयोग होतो आणि गुळ हा एनर्जी इन्स्टंट देतो. यानंतर पुढील महत्त्वाचा पदार्थ आहे अंडी, की हिवाळ्यामध्ये रोज 1 ते 2 अंडी आपण खाल्लीच पाहिजे, जेणेकरून बॉडीची उष्णताही वाढायला मदत होईल, की जी थंडीपासून आपल्याला संरक्षण बॉडीचं नॅचरली होण्यासाठी अंड्याचा आपल्याला उपयोग होईल. त्यासोबतच अंड्यामध्ये व्हिटॅमिन B12चे सगळे सोर्सेस असतात, त्याचाही आपल्याला खूप उपयोग होतो. यानंतर हिवाळ्यामध्ये फ्रुट्सही खाल्ले पाहिजेत. हिवाळ्यामध्ये विशेषतः पेरू, संत्री, डाळिंब हे पदार्थ जास्त खाल्ले पाहिजेत. यामध्ये व्हिटॅमिन C जास्त असतं. तर अशा प्रकारे हे सगळे फ्रुट्सही जास्त प्रमाणात ठेवले पाहिजे. यासोबतच भाज्यामध्ये पालक, फुलकोबी, मटार, हिरवे मटार जे असतात ते आपण आहारात त्याचा समावेश केला पाहिजे. या सीझनमध्ये ते जास्त असतात आणि ते बॉडीसाठी चांगलेही असतात. या सगळ्या आहारातल्या सगळे आपण 10 सुपर फूड्स पाहिले. हे सगळे आहार तर व्यवस्थित केलाच पाहिजे. त्यासोबत जर आपण एक्सरसाइज केली तर ती बॉडी आतून उष्ण ठेवण्यासाठी, बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आणि दिवसभर उत्साह टिकून ठेवण्यासाठी उपयोगी पडते.